बघतो आता आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करता येईल का नाही माहीत नाही, तरी जेवढं होईल तेवढं थोडं थोडं शेअर करेल तुमच्यासोबत. ते काका चालले ते माझ्याकडे असे बघतो ते काका चालले होते ते असे बघतात माझ्याकडं. पोरगी काही येडीपिडी झाली का काय. म्हणजे जरी आम्ही दोघं जण कुठं बाहेर गेलो तो ह्यांना पण कनेक्ट करता येईल आणि मला पण करता येईल कनेक्ट असं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो सकाळच खूप छान झाली, छान असं हेअर वॉश केला कारण की नाश्ता बनवायचा नव्हता मला. का तर चला सांगते, रात्री मस्तपैकी डाळभट्टी केली होती आणि तीच डाळभट्टी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना खायला खूप आवडते. त्यामुळे करतानाच मी छान अशी थोडे एक्स्ट्रा करते. छानपैकी असं मस्त वरणावर तूप घेतलं, मस्तपैकी तोंडी लावायला कांदा घेतला आणि छान अशी डाळभट्टी एन्जॉय करत करत डायनो किंग पिक्चर बघितला. विहानला असे पिक्चर बघायला फार आवडतात आणि आम्हाला पण आवडतं किड्स फ्रेंडली पिक्चर मुलांना दाखवायला. सो पटापट आता घरातली कामं उरकते कारण की मला जायचंय हॉस्पिटलला. का तर पुढे सांगते. थोडीफार काम उरकली आणि लगेचच आवाज आला, मम्मा मला आंघोळ घाल, मला पण तुझ्या सोबत यायचंय. त्यामुळे पटकन प्रिशाला आंघोळ घातली. विहाननी त्याचीच आंघोळ करून घेतली आज शॉवर खाली. बरं, आमच्या मॅडमची फरमाईश चालली होती की तिला ब्लॅक कलरची जीन्स घालायची, पण ती काही मला सापडत नव्हती. त्यामुळे मी तिला म्हणलं हीच घाल, आपल्याला जायचंय. आणि तिचं असं होतं की बाहेर जाताना तिला फ्रॉक नकोय, नॉर्मल डेलीवेअरची पॅन्ट नकोय, तिला फक्त जीन्स हवी असती आणि ती पण खिशाची जीन्स हवी असती, ज्याच्या करून तिला त्याच्यात हात घालून चालायचं जमन. त्यामुळे तिला थोडीशी लाडीगोड लावत होते आणि तिला सांगत होते, बघा सगळे तुला बघता येत, नावं ठेवतील. बरं, तुमच्याही घरात असं होतं का 10 वेळा जरी घर झाडलं तरी ते झाडल्यासारखं काही वाटत नाही? आणि आमच्या मुलीला जिथं मी झाडन तिथं काय दिसन ती लगेचच ती उचलून घेते आणि बाजूला परत हायतोच कचरा करत बसती. बरं, घरातलं उरकलं, लगेचच आम्ही निघालो आणि आज आमच्या साहेबांनी मला चक्क 4 व्हीलर सोडून 2 व्हीलरवर नेलं होतं. म्हणजे तसं फिरतो आम्ही 2 व्हीलरवर, पण आज उन्हात आणायचं त्यांनी मला फिरवलं. त्यांना म्हणत होते की प्रिशा पण सोबत आहे, 4 व्हीलर घ्या, पण काही कारणामुळं 2 व्हीलर घेतली आम्ही आणि जातो. खूप छान वाटलं, पण खूप दिवसांनी 2 व्हीलरवर फिरताना, म्हणजे लांब गेलो खूप आणि जवळच्या जवळ आम्ही 2 व्हीलरच असतो, पण लांब गेलं आणि ऊन होतं त्यामुळे केसांचं पार घरटं तयार झालं होतं. चला तर आता पटकन हॉस्पिटलला जातो. बरं, हा रोड तुम्हाला बघून तर कळलं असेल मी कोणत्या हॉस्पिटलला चालले. तर मी चालले DY पाटीलला दाताच्या क्लिनिकमध्ये, कारण की खूप दिवसांपासून हा त्रास होतोय मला, पण तो ढकलत इथपर्यंत. तर पोहोचलो हॉस्पिटलला आम्ही आणि ह्या माणसाने अक्षरशः तानपटत घेऊन आलेत उन्हात, आहे की नाही? एवढं ऊन खात आलोय. खाली आल्यावर सांगितले मला 2 व्हीलर घ्यायची, त्यामुळे स्टॉल पण नाही घेतला, काय नाही, आणि चाललोय तसंच. चल मानू, बघतो आता आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करता येईल का नाही माहीत नाही, तरी जेवढं होईल तेवढं थोडं थोडं शेअर करेल तुमच्यासोबत. हां, का उन्हात का घेऊन आले? हा, कशा हसते बघितलं का? हे उन्हात घेऊन आले चांगले तानपटत, पार केसांचं माझ्या घरटं तयार झालं. चला आज जातो आता. प्रचंड भीती वाटते मला तर, दाताच्या इंजेक्शनची प्रचंड भीती वाटते. दाताचं काय नाही, पण ते इंजेक्शन देतात ना आतमध्ये, त्याची खूप भीती वाटते. आता आवाज किती क्लिअर येईल काय माहीत नाही, कारण की इथं मशीन चालू आहे त्याच्यामुळे. चला तर मला आतमध्ये जातो आम्ही. तर आतमध्ये केस पेपर काढलाय आम्ही आणि त्यांनी सांगितलं 1 वाजेपर्यंत बसा, कारण की त्यांचा जेवणाचा टाईम झालेला आहे. आणि ह्या माणसाने मला 2 व्हीलरवर आणल्यामुळं ह्यांना शिक्षा आहे, हो की नाही हो? आणि खाली आल्यावर सांगितलंय मला की 4 व्हीलर नाही घ्यायची, आपल्याला 2 व्हीलर घ्यायची. त्यामुळे मग घाईघाईत स्टॉल पण नाही घेतलं, तसंच आलो आहे आम्ही. जरा 5-10 मिनटं लेट जर आलो असतो तर मग झाला असता त्यांचा जेवणाचा टाईम वगैरे, तो पण होत आला असता. आणि आमच्यासोबत आणि उन्हातानाची आमच्यासोबत मावडी पण आहे आमची. तर बघू, मला तर प्रचंड भीती वाटते. दाताच्या ते ट्रीटमेंटमध्ये म्हणण्यापेक्षा ना इंजेक्शनची जास्त भीती वाटते मला. ते जे लांब इंजेक्शन देतात ना गालात, त्याची तर लई भीती वाटते मला. त्यामुळे थोडंसं ढकलत चालू होतं पुढं, पण शेवटी नाईलाजाने यावं लागलं कारण की खूप त्रास होतोय मला.
आम्ही मागच्या वेळेस आहे ना, माझा हात दात जास्त दुखत होता, त्यासाठी आम्ही लिमगावमध्ये गेलो होतो औषध सोडायला. त्यांचं काय होतं की कानात औषध सोडायचे, ज्या साईडची जाड दुखती ना त्या साईडच्या ह्याच्यात कानात औषध सोडायचे. मग ते बरोबर एक लई जोरात ठणक म्हणजे बसतो त्याच्याने, पण त्याच्यावर राहतं बरं का ते. पण मी काय शानपणा केला, त्यांनी सांगितलं होतं मला चहा वगैरे काय घ्यायचं नाही, चहा बी काय घ्यायचं नाही, तरी पण मी चहा घेतला. मग चहा सोडून द्यायला सांगितलं होतं त्यांनी, पण 15 दिवसांनी मी परत चहा चालू केला. त्याच्यामुळे मग परत रिटर्न ते दुखणं थांबलं. या काका ते काका चालले ते माझ्याकडे असे बघत ते काका चालले होते ते असे बघतात माझ्याकडं, पोरगी काही येडी पिढी झाली का काय. सो तिकडे लिमगावला गेलो, कानात औषध सोडलं, पण त्यांनी सांगितलं की बाई तू चहा घेऊ नको. मी म्हटलं हा नाही घेत, म्हणलं मी चहा देते सोडून. पण माझ्यात एवढी खोड की 15 दिवसांनी परत चहा चालू केला मी, आणि मग ते परत ठणक बसला. आता म्हणलं नाहीला जाणे आपल्याला दवाखान्यात जायलाच लागणार, ते इंजेक्शन तर घ्यायलाच लागणार. सो त्यासाठी आलोय मी, खास इंजेक्शनसाठीच येत नव्हते, पण आता ह्यांचं चालू होतं चल चल. विहानला घेऊन आलो होतो आम्ही DY पाटीलला, दात काढायचे होते त्याचे. म्हणजे आमचं दुकान होतं, त्या काउंटरवरनं पडला ना, याचे आपले पुढचे दात असतात ना ते अर्धे दात त्याचे तुटले आणि अर्धे हिरडीतच राहिले. सो त्याच्या मग त्याला घेऊन आलो, दात वगैरे व्यवस्थित ट्रीटमेंट त्यांनी दिली. त्यामुळे मग इथं आलोय परत. आता बघू माझं कसं काय होतंय, माझ्या भीतीसाठी बघते मी कसं काय होतंय. सो चला, लेच लोक बघायला लागले सगळे तोंडाकडं. मावड्या तुझे दात दाखव ग. आमचा मावड्याचा नियम काय आहे, खायचं प्यायचं आणि मग ब्रश करायचा. त्यामुळे आमची थोडी थोडी दात जरा किडत आले, काय की नाही. हो म्हणती परत. तुमचे किती किडले तो ओ शेट? हा, 2 कॅपे त्यांनी एक पण नाही. आहे ना 2 कॅपे. तुमचे कुंकू मोडले बघा. चला बसतो आता इथं, लय पण नको व्हिडिओ काढायला. एखादं कोणतरी येऊन बोलायचं ए बाई काय करती. चला तर मग आता दाताचं वगैरे झाल्यावरच तुम्हाला भेटायला येते. बाय बाय. नाही असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला आपल्या आहे की नाही, चॅनलला सबस्क्राईब असं नाही करायचं. बरं चला आता बाहेर आले, परत व्हिडिओ शूट करते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चला आता चाललोय घरी. म्हणजे त्यांनी एक्सरे वगैरे काढायला सांगितलं होता, पण ह्यांना अर्जंट कॉल आल्यामुळं लगेच निघावं लागलं आहे आम्हाला. मग आता उद्या येतो, त्यांनी सांगितलं 12 वाजता या म्हणून. उद्या येणार आहे, मग एक्सरे वगैरे काढून मग ट्रीटमेंट चालू. 2 दात तर तसेच बाद झाले आहेत माझे, त्यामुळे काढावे लागणार, ते तर फिक्स आहे. चला जाता एक काम पण आहे, ते काम पण पूर्ण करायचं आहे. चला तर आलोय आता घरी आम्ही. काय ग थांब जरा. तर आलोय घरी आता आम्हीच. आता मस्तपैकी जेवण वगैरे करते, प्रिशाला चारते, तिला झोपवते. असा राडा चाललाय आमचा आईस्क्रीमचा, हो की नाही. जा उठपळ. आईस्क्रीमचा असा गोंधळ करून टाकलाय नुसता. स्वतः तिला झोपवते, मी जरा झोपते. आणि तुम्हाला म्हणलं की आता आम्ही काहीतरी बघायला चाललोय. माईक बघायला गेलो होतो आम्ही. छान, यांना पण आवडलं. 2 आवडले तर आम्हाला. त्यातलं बघू आता उद्या कोणता घेतोय तो. म्हणजे एक होता की सिंगल आणि एक डबल यायचा आहे. म्हणजे जरी आम्ही 2 जण कुठं बाहेर गेलो सो तो ह्यांना पण कनेक्ट करता येईल आणि मला पण करता येईल कनेक्ट, असं आहे. सो असा होता आजचा दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये छानपैकी मस्त. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं चला तर मग बाय.